आज इथे मी कानोले बनवले, नागपंचमी स्पेशली हे नागपंचमीला कानोले बनवल्याच जातात, कारण की त्या दिवशी तव्यावर पोळी शेकल्या जात नाही किंवा विळीनी किंवा पावशीनी चाकूनी भाजीपालासुद्धा कापल्या जात नाहीत. आपल्याकडे ही प्रथा परंपरा आधीपासून चालत आली आहे. त्याच्यामागे एक रिझन आहेच. ते रिझन आपण नंतर कधीतरी डिस्कस नक्कीच करूया. तर इथे आज कानोले बनवले जे चवीला इतके जबरदस्त लागतात, खूप सॉफ्ट आणि मऊ, जे तोंडात टाकताबरोबर विरघळतात. तर आज मी हे कानोले खिरीबरोबर सर्व केलेले आहे. गव्हाची खीर या दिवशी बनवलीच जाते. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझी रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी परात घेतली आहे. परातीत मी साधारणतः 1.5 ग्लास एवढं पीठ घेतलं आहे गव्हाचं. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जितके कानोले बनवायचे आहे त्या हिशोबाने गव्हाचं पीठ घेऊ शकता. त्यात मी चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे, आपण जसं चपातीला मळतो तसं. तर आता इथे हे मी मळून घेतलेलं आहे आणि 10 मिनटं रेस्ट करू देणार. तर 10 मिनटं रेस्ट करू द्यायसाठी मी त्याला बाजूला ठेवून देते आहे. आता इकडे 10 मिनटं आपल्याला कणिक पीठ जे आहे ते रेस्ट करू द्यायचं आहे, पण 5 मिनटं झाल्यानंतर आपण इकडे गंजात पाणी उकळवायला ठेवायचं आहे. आता पाणी 5 मिनटं झाले उकळायला ठेवलेलं आहे मीडियम आचेवर. ते उकळते आहे तोपर्यंत इकडे आपल्या पिठाला 10 मिनटं झालेली आहेत. याला थोडं तेल घालून छान मळून घ्यायचं आहे आपलं. थोडं तेल घाला, हवं तर तुम्ही तेल नाही घातलं तरीही चालेल, हलकासा पाण्याचा हात घालून मळून घेतलं तरीही चालेल. तर मी इथे मळून घेतलेलं आहे छान. आता आपण जशी परात इथे बघा अशी परात घ्यायची ज्याला छिद्र असतात, किंवा मग तुम्ही जे स्टीमर असते त्यातसुद्धा तुम्ही याला स्टीम करू शकता. तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी त्या चाळणीला म्हणजे त्या परातीला लावून घेतलेलं आहे तेल, म्हणजे ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्या उकळत्या गंजाच्या वरती ठेवलेलं आहे. आता इकडे आपण चपात्या जशा करतो तशाच चपात्या करून घ्यायच्या आहे. जेवढी पातळ होईल तेवढी तुम्ही पातळ करू शकता. तर मी इथे चपाती एवढाच गोळा घेतलेला आहे आणि आता याला चपातीसारखं छान लाटून घेणार. तर बघा इथे मी लाटून घेते आहे. लाटून झालेली आहे बघा, चपातीसारखीच पातळ केलेली आहे. तुम्ही जर हात खालून धरला तर ट्रान्सपरंट दिसेल अशी चपाती लाटून घ्यायची. आता याला तेल लावायचं, अर्ध्या भागाला तेल लावायचं आहे छानपैकी. तेल लावायला कंजूसी करायची नाही. तेल एकदम कमी पण नको आणि एकदम जास्त पण नको आहे आपल्याला. त्यामुळे मी इथे तेल छान स्प्रेड करून घेते आहे. त्यावरती थोडं कोरडं पीठ बुरकवते आहे गव्हाचंच. आपण जे चपाती लाटायला घेतलं होतं तेच पीठ मी यावरती बुरकवून घेणार आहे. ते यावरती व्यवस्थित बुरकवून घ्यायचं आणि स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. बघा अशा प्रकारे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. अगदी दात नसणारे सुद्धा या चपातीला, या कानोल्यांना खाऊ शकतात. एवढे सॉफ्ट असतात, म्हणजे तोंडात टाकता बरोबर विरघळते. आता अर्धी फोल्ड झाली, परत अर्ध्या भागाला मी तेल लावणार, पीठ लावणार आणि फोल्ड करून घेणार अशा प्रकारे. बघा आता याला परत पीठ लावून घेते आणि याला पण फोल्ड करून घेणार परत मी. आता आपला एक कानोला झालेला आहे. अशा प्रकारे मी 4 कानोले बनवून घेते आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. तर मी 4 बनवून घेते आहे आणि जे चाळणी ठेवली आहे, जी परात ठेवली आहे छिद्रवाली, त्यात मी याला स्टीमसाठी ठेवून देणार. तर स्टीम आलेली आहे छान. माझे 4 बनवून झाले. ठेवण्याची पण ही पद्धत थोडी वेगळी असते, एकमेकाला चिकटायला नको अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे एक मी ठेवलेली आहे. परत बघा अशी ठेवायची, म्हणजे अगदी सर्कल बनलं पाहिजे चपातींचं फोल्ड गेलेल्या, तसं ठेवायचं आहे आपल्याला. तर मी 4ही पण ठेवून देते व्यवस्थित, म्हणजे एकमेकाला चिकटायला नको. एकदा ठेवल्यानंतर जमत नाही, माझं थोडं हे झालेलं, पण मी त्यात गॅप करून घेतली, चिकटू देऊ नका. अशा प्रकारे मी ठेवलेली आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे. सात्विक सातूची, जी पारंपरिक सातू कशी बनवल्या जाते त्याचीसुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. ते नक्की व्हिजिट करून तुम्ही बघा. तुम्हाला कशी वाटली ती रेसिपी, किंवा त्या व्यतिरिक्त कुठल्या रेसिप्या माझ्या आवडल्यात त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता याच्यावर झाकण झाकून मी साधारणतः 5 मिनटं स्टीम येऊ देणार. तर 5 मिनटं झालेली आहे. आता याला मी काढून घेते आहे. बघा अशा प्रकारे छान स्टीम आलेली आहे. थोडी स्टीम कमी होऊ द्यायची, खालती उतरून घ्यायची चाळणी, आणि मग थोडंसं गार झाल्यानंतर जसं हात आपण टच करू शकू किंवा त्याला हात लावू शकू असं झाल्यानंतर हे कानोले काढून घ्यायचे. बघा किती मस्त स्टीम झालेले आहेत, अगदी मस्त असे झालेले आहेत. तर मी करून घेतलेले आहेत आणि मी एंड स्क्रीनला सुद्धा
काही रेसिपींची लिंक दिलेली आहे, नक्की तुम्ही ती व्हिजिट करा आणि एंड स्क्रीनवर बघा, तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते पण मला कळवा. तर बघा इथे अगदी पातळ झालेली आहे, अगदी एक एक पापुद्रा अलगद असा निघतो आहे. बघा मी एक फाडून दाखवते आहे, अगदी पातळ असा झालेला आहे, अगदी सॉफ्ट झालेला आहे. बघा किती छान सॉफ्ट झालेला आहे, पातळ झालेला आहे. हातसुद्धा खालनं दिसतो आहे. तर या नागपंचमीला नक्की तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि ही रेसिपी मित्रांना शेअर करू बघा. तर कशी वाटली रेसिपी ते पण मला कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.